नमस्कार, मी पीयूष. तुम्ही पाहत आहे बोलगेवडा. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल आज लागलाय. महाराष्ट्रात महायुतीने क्लीन स्वीप दिला आहे. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांना विरोधी पक्षनेता देणंही आता अवघड जाणार आहे. 288 पैकी 235च्या वर जागा महायुती जिंकली आहे. महाराष्ट्रातल्या आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय महायुतीने मिळवला आहे. महाविकास आघाडीला 50 जागा मिळवणंही अवघड गेलं. नाशिक जिल्ह्यातही महायुतीने जोरदार मुसंडी मारली. नाशिक जिल्ह्यातल्या 15 जागांचं सविस्तर विश्लेषण आज या आपण व्हिडिओत पाहूया. नाशिक शहरातल्या तीनही जागांवर वन साइड बीजेपीने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. 2014, 2019 आणि 2024 अशा तिन्ही वेळेला नाशिककरांनी बीजेपीला एक हाती सत्ता दिली. नाशिक पश्चिम मधून भाजपच्या सीमा हिरे तब्बल 68,177 मतांनी विजयी झाल्या. त्यांना 1,41,725 मतं मिळाली. सुधाकर बडगुजर यांना 73,548 आणि दिनकर पाटील यांना 46,649 मतं मिळाली. नाशिक मध्य मतदारसंघात विद्यमान आमदारांचा लीड जरी कमी झाला असला तरी त्यांनी 17,856 मतांनी वसंत गीतेंचा पराभव केला. फरांदेंना 1,05,689 इतकी मतं मिळाली तर वसंत गीतेंना 87,833 इतकी मतं मिळाली. नाशिक पूर्वमध्ये राहुल ढिकले यांना 1,56,246 मतं मिळाली तर गणेश गीते यांना 68,429 मतं मिळाली. राहुल ढिकले हे 87,817 मतांनी विजयी झाले. निफाडमध्ये दिलीप बनकर 29,239 मतांनी विजयी झाले. त्यांना 1,20,253 इतकी मतं मिळाली तर अनिल कदम यांना 91,014 मतं मिळाली. नांदगावमध्ये सुहास कांदे 89,874 मतांनी विजयी झाले. त्यांना 1,38,068 मतं मिळाली तर समीर भुजबळांना 48,194 मतं मिळाली. मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसेंनी आपलं वर्चस्व दाखवून दिलंय. ते 1,06,606 मतांनी विजयी झाले. त्यांना 1,58,284 मतं मिळाली. बंडूकाका बच्छाव यांना 51,678 तर अद्वै हिरेंना 39,843 मतं मिळाली. चुरशीच्या येवल्यात छगन भुजबळ 26,400 मतांनी विजयी झाले. त्यांना 1,35,023 मतं मिळाली तर माणिकराव शिंदेंना 1,08,623 इतकी मतं मिळाली. इगतपुरीत हिरामन खोसकर हे 86,581 मतांनी विजयी झाले. त्यांना 1,17,575 इतकी मतं मिळाली तर लकीभाऊ जाधव यांना 30,994 आणि निर्मला गावित यांना 23,776 इतकी मतं मिळाली. दिंडोरीमधून नरहरी झिरवाळ हे 44,403 मतांनी निवडून आले. त्यांना 1,38,622 तर सुनीता चारोस्कर यांना 94,219 इतकी मतं मिळाली. बागलाणमध्ये दिलीप बोरसे 1,29,297 मतांनी निवडून आले. त्यांना 1,59,681 मते तर दीपिका चव्हाण यांना 30,384 इतकी मतं मिळाली. चांदवडमध्ये राहुल आहेर 48,961 मतांनी विजयी झाले. त्यांना 1,04,826 इतकी मतं मिळाली तर गणेश निंबाळकरांना 55,865, केदारनाना आहेर यांना 48,724, शिरीष कोतवाल यांना 23,335 इतकी मतं मिळाली. देवळाली मतदारसंघात सरोज अहिरे ह्या 40,679 मतांनी विजयी झाल्या. त्यांना 81,683 मतं मिळाली. राजश्री अहिरराव यांना 41,004 तर योगेश घोलप यांना 39,027 इतकी मतं मिळाली. सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे हे 40,884 मतांनी विजयी झाले. त्यांना 1,38,565 मतं मिळाली तर उदय सांगळे यांना 97,681 मतं मिळाली. कळवणमध्ये नितीन पवार हे 8,432 इतक्या छोट्या मतांनी विजयी झाले. त्यांना 1,19,191 तर जीवा पांडू गावित यांना 1,10,759 इतकी मतं मिळाली.